नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज सहज फिश मार्केटला फेरी मारली आणि तिथे एक छान ताजी एकदम अशी सुरमई दिसली। राहवलं नाही हो, पटकन घेतली। तुमच्या लक्षात आलंच असेल आजची रेसिपी कोणती आहे ते। तर आज आपण बनवतोय मस्त चमचमीत कुरकुरीत अशी सुरमई फ्राय। बऱ्याचदा काय होतं ना, वरचं जे माशाचं कोटिंग असतं ते निघून जातं किंवा अर्धं राहतं अर्धं पडतं, तर असं होऊ नये आणि मस्त कुरकुरीत अशी वरनं क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी सुरमई कशी फ्राय करायची तर ते आज आपण पाहूयात। तर इथे मी ही सुरमई घेतलेली आहे, त्याचे जे मधले पीसेस जे आहेत मोठे मोठे ते असे काढून घेतलेत मी। सुरमई बऱ्यापैकी मोठी होती त्यामुळे छान असे मोठे पीसेस त्याचे पडलेले आहेत। छोटे पीसेस शक्यतो वापरायचे नाहीत तळताना, त्याचं आपण कालवण वगैरे करू शकतो। तर इथे असे मोठे मोठे जे मधले पीस आहेत ते मी काढून घेतलेले आहेत। आता याला हे मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेत पाण्याने। आता याला आपण लावणार आहोत लिंबाचा रस। तर लिंबू शक्यतो असा हातावर पिळून घेते म्हणजे जेणेकरून बिया असतील त्या हातात राहतील आणि रस खाली पडेल। तर इथे छान असा दोन्ही बाजूने आपल्याला लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे। प्रत्येक तुकडीला रस लागेल या पद्धतीने लावून घ्यायचा आहे, आतमध्ये रस मुरला पाहिजे त्याच्या। तर इथे आता सगळ्या पीसेसना लिंबाचा रस लावून झालेला आहे। आता मीठ लावून घ्यायचं आहे। तर प्रत्येक पीस मी असा हातात घेऊनच मी एकेका पीसला लावून घेते जेणेकरून अगदी आतपर्यंत त्याच्यामध्ये हे घटक मुरले जातील। फिशसुद्धा ना खाताना अळणी लागू नये त्यामुळे हे असं करणं खूप गरजेचं आहे। हे केल्याने आतपर्यंत मीठ मुरलं जातं आणि खाताना आपल्याला फिश अळणी लागत नाही। तर अगदी एक एक घटक आतमध्ये मुरला जाईल या पद्धतीने आपल्याला हे सगळं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। आता मीठ लावून झाले, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हळद। तर हळद भरपूर प्रमाणात फिशला लावून घ्यायची आहे। कोणताही मासा असू दे, माशांना एक ना हिंवस असा वास असतो, तर तो वास जाण्यासाठी हळद हे अगदी महत्त्वाचं घटक आहे। हळद ही नेहमी माशांना जास्त प्रमाणातच वापरायची। तर इथे मी सुद्धा आता खूप प्रमाणात हळद वापरून इथे छान असे हे तुकडे जे आहेत सुरमईचे ते कोट करून घेतलेले आहेत। सगळ्या पीसेसना अशी मस्त हळद मी लावून घेतलेली आहे। आता शेवटचा घटक म्हणजे आलं लसूण पेस्ट। तर आलं लसूण पेस्ट देखील माशाचा हिंवसपणा कमी करण्याचं काम नक्कीच करतो, पण त्याचबरोबर आलं लसूण पेस्टने एक वेगळी अशी चव येते आपल्या माशांना, खूप छान लागतात चवीला ते। तो आलं लसूण पेस्टचा एक सुवास असतो, तो खूप छान माशांमध्ये उतरला जातो, आतमध्ये मुरला जातो त्याच्या। तर ते सुद्धा असं अगदी एक एक पीस घेऊनच लावून घ्यायचं आहे। प्रत्येक पीसला असं परफेक्टली आलं लसूण पेस्ट लावून घेणं गरजेचं आहे। आता हे प्रत्येक घटक मी अगदी एक एक पीस हातात घेऊन यासाठी लावते की अगदी आतपर्यंत हे पदार्थ आपले मुरले ना की छान खाताना त्याचा आपल्याला आस्वाद घेता येतो। तर इथे आता सगळे माझे जे पीसेस आहेत त्याला सगळे घटक लावून झालेले आहेत। मॅरिनेशन इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे। आता हे पीसेस 10 मिनिटांसाठी मी असेच मुरू देणार आहे। एक 10 ते 15 मिनिटं आपण याला बाजूला ठेवूयात। तर आता मी वरचं जे कोटिंग आहे त्याचा मसाला आपण तयार करून घेऊ। तर एका डिशमध्ये इथे मी बारीक रवा घेतला आहे, शक्यतो बारीक रवाच वापरायचा। त्याचबरोबर 1.5 चमचा इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। घरी केलेली असेल तर अतिउत्तम, बाजारातली असेल तरी काहीच हरकत नाही। तर 1.5 चमचा इथे मी तांदळाची पिठी घेतली आहे। इथे सुद्धा हळद थोडी मी जास्तच घेतली, पाऊण चमचा हळद इथे घेतलेली आहे। त्याचबरोबर एक मोठा चमचा भरून लाल तिखट घेतलं आहे, ही फक्त मिरची पावडर आहे। अर्धा चमचा मीठ घेतलं आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव होतील अशाने मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे हे पदार्थ मिक्स करून झाल्यावर थोडंसं चाखून बघायचं की जेणेकरून अळणी वगैरे असेल तर थोडंसं मीठ ॲड करायचं त्यामध्ये, कारण फिशना अळणी खाताना छान नाही लागत। एक त्याला चव येण्यासाठी मीठ वगैरे परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। आता हे जे आपले मॅरिनेशनचे पीसेस आहेत त्यातला एक पीस मी घेतलेला आहे आणि या मसाल्यामध्ये पूर्णपणे घोळवून घेते। घोळवून घेणं म्हणजे कोट करणं। तर असा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित मसाला आपला लागला जाईल अशा पद्धतीने इथे मी हे कोट करून घेत आहे। अगदी पूर्णपणे असा मसाला
इथे लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय. छान कोट झाले आपला हा पीस. आता दुसरीकडे मी पॅन गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल तापू द्यायचं चांगलं. तेल गरम झालं की यामध्ये जे आपले मॅरिनेट केलेले आणि मसाल्यात गोळवून घेतलेले पीसेस आहेत ते एक एक सोडून घ्यायचे यामध्ये. तर इथे आता माझं पॅनही बऱ्यापैकी मोठं आहे आणि सुरमईचे पीसेससुद्धा मोठे आहेत. तर एका वेळेला 5 पीस इथे माझ्या पॅनमध्ये मावले गेले. तर इथे आता मी ते व्यवस्थित लावून घेतलेत आणि थोडंसं पॅनना गोलाकार फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून तेल अगदी प्रत्येक तुकडीपर्यंत पोहोचलं जाईल. तर थोडंसं मी असं फिरवून घेते पॅन गोलाकार आणि आता यावर आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे, गॅस जराही वाढवायचा नाही आहे. गॅस वाढवला तर बाहेरची बाजू करपून जाणार आणि आतमध्ये फिश आपलं कच्चं राहू शकतं. तर इथे आता 5 मिनिटं झालेली आहेत. मी पलटवून घेते. पलटतानासुद्धा अगदी हलक्या हाताने हळूवारपणे आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. इथे जराही धसमुसळेपणा करायचा नाही आहे, नाहीतर आपलं वरचं कोटिंग निघण्याची इथे शक्यता असते. तर अशा पद्धतीने इथे हळूवार मी इथे पलटवून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त आपलं कोटिंग याला चिकटलेलं आहे, जराही कुठे कोटिंग निघालेलं नाही आहे. आता सगळ्या मी तुकड्या इथे पलटवून घेतल्या. दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच 5 मिनिटं झाकण ठेवून आपण आतनं फिश हे शिजवून घेणार आहोत आणि छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनी पुन्हा चेक करूया आपण. तर हे बघा छान असं फिश आपलं शिजलं गेलं आहे आणि फ्रायसुद्धा अगदी व्यवस्थित झालं आहे. आहा, काय कलर आला आहे बघा, किती सुंदर असा कलर आला आहे. छान असं खरपूस भाजलं गेलं आहे फिश आपलं. दुसऱ्या बाजूने यासाठी पलटवून घेते की दुसरी बाजूसुद्धा थोडीशी खरपूस करून घेऊयात आपण अगदी 2 मिनिटांसाठी. आता इथे झाकण वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. इथे आता ऑलमोस्ट आपलं सुरमई फ्राय रेडी आहे. खायला सज्ज व्हायचं आहे आपल्याला आणि चमचमीत मस्त असं हे फिश फ्राय आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. एका डिशमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यावर हे काढून घेते की जेणेकरून जास्तीचं जे तेल असेल ते या टिश्यू पेपरमध्ये निथळलं जाईल. तर आता ह्या सगळ्या तुकड्या मी काढून घेते आणि मस्त तुम्ही बघू शकताय किती छान खरपूस रंग आला आहे. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. इथे कधी ताव मारायचा याची वाट बघतोय आम्ही सगळेजणं आणि मस्त इथे सगळं माझं हे फिश फ्राय रेडी आहे. एका डिशमध्ये सर्व केलं आहे मी. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरताय तर ते विसरू नका, सबस्क्राईब आवर्जून करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.